जय जय रघुवीर समर्थ. आयुष्यात तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल वरूनच घ्या ना. एक राजा होता. त्याच्याजवळ 2 व्यापारी येणार होते. दोघेही व्यापारी त्याला एक एक दागिना देणार होते आणि त्या दागिन्यावरून दोघं व्यापाऱ्यांपैकी कोण त्याच्यासोबत व्यापार करेल हे तो राजा ठरवणार होता. दोघेही व्यापारी आपल्या आपल्या घरातून निघाले. त्याच्यातून जो पहिला व्यापारी होता त्याच्या समोरून एक मांजर त्याला आडवी गेली. तर अंधविश्वासामुळे त्याने हा विचार केला की आता ही मांजर मला आडवी गेली, आता हिच्यामुळे माझं होणार काम कदाचित होणार नाही. म्हणून तो व्यापारी घरी वापस गेला. शुभ मुहूर्ताचा वाट पाहू लागला. त्याच्यानंतर परत त्याच जागी गेला. तोपर्यंत राजापर्यंत पोहोचण्याची त्याची सवारी निघून गेली होती. म्हणून जेव्हा तो नंतर राजाकडे गेला तर राजा त्याच्यावर क्रोधित झाला की तुला सांगितलेल्या वेळेस तू येऊ शकला नाही, तुझ्यासोबत आम्ही व्यापार करणार नाही. त्या व्यापाराचा सर्व व्यापार राजाने बंद करून टाकला. नंतर तो तिथून रागाच्या भरात घरी गेला. घरी त्याने बायकोसोबत या गोष्टीवरून भांडणही केलं. त्याच्या बायकोलाही त्याचा राग आला. त्याची बायकोही तिथून निघाली व त्याला सोडून चालली गेली. मग निष्कर्ष काय? तर ह्या गोष्टीचा निष्कर्ष त्या माणसाने असा काढला की मांजर आडवी गेल्याने त्याच्या आयुष्यात हे सर्व काही घडलं. तेच दुसरा व्यापारी राजाच्या घरी जात होता तेव्हा त्यालाही मांजर आडवी गेली, पण तो तरीही पुढे गेला. घाबरला पण पुढे गेला आणि त्या पुढे गेल्यामुळे तो राजापर्यंत पोहोचू शकला. राजाला दिलेली त्याची भेट राजाला आपली. राजाने त्याच्या बरोबर व्यापार सुरू केला. ही आनंदाची बातमी घेऊन तो घरी गेला तर त्याची मुलं मुली व त्याची पत्नीही खुश झाली. मग याच्यावरून निष्कर्ष काय निघतो? अंधविश्वास ही वेगळी गोष्ट आहे आणि आपल्या कार्याबद्दल आपण सक्षम असणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या कार्यात जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर नेहमी पुढेच जा. आणि जर या अंधविश्वासामुळे जर तुम्ही तुमच्या कार्यात थांबून जात असाल, त्या ठिकाणी तुमचे पावलं गाडून टाकत असाल तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला होणारा आघात हा सर्वात मोठा ठरेल. म्हणून मित्रहो, नेहमी आयुष्यात अंधविश्वासापासून कसं दूर राहता येईल व आपले पावलं नेहमी पुढच्या दिशेला कसं पडतील याचा विचार करावा, मागे कसे पडतील याचा नाही. भेटूयात मित्रहो पुढच्या व्हिडिओमध्ये भागवत गीतेच्या एका नवीन स्वरूप व नवीन सारासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.